पाटील मित्रमंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम ऍक्च्युली आयोजित करण्याचं 1 वर्षापूर्वी माझ्या मनात चालू होतं की बऱ्याचदा आमच्या लेक्चर्स टॉक्स ह्या डॉक्टरांसाठी राहतात, जे वैद्यकीय परिसंवाद असतात त्याच्यामध्ये आम्ही बोलत असतो. पण अशा पद्धतीचे अनुभव आम्हाला थोडे कमीच आहेत की जनरल पब्लिकला बोलण्यासाठी जे डायरेक्टली आमचं पेशंटशी किंवा पेशंटच्या अडचणींशी आमचा जो संवाद व्हायला पाहिजे त्यामध्ये थोडं आम्ही मागे पडतो. मला असं वाटलं की असा काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे. माझी त्यांची काही दिवसापूर्वी भेट झाली होती माझ्या क्लिनिकमध्ये. त्यानंतर आमची चर्चा झाल्यानंतर जेमतेम ह्या 3 दिवसामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला त्याने त्यांनी जे आमचं आदरातिथ्य केलं त्याने आम्ही दोघेही भारावून गेलो आहोत. आम्हाला ह्या पद्धतीचं हॉस्पिटॅलिटी एक्सपेक्टेड नव्हती. आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. डॉक्टर हर्षल आणि मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, रणवरे साहेब व सर्व शिक्षक वृंदांचं मी प्रथमतः आभार देतो. सर्वांचा मी आभारी आहे व मी माझ्या टॉपिकविषयी बोलायला सुरू करतो. हृदयरोगाबद्दल मी स्पेशली बोलत आहे. माझं इंट्रोडक्शन ऑलरेडी केलेलं आहे. मी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजे बेसिकली हृदयरोगी शाखा मागच्या 25 ते 30 वर्षामध्ये खूप जोमाने नवीन ॲडव्हान्समेंट होत आहे. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 वर्षापूर्वी बघितलं तर अकलूजमध्ये एंजिओप्लास्टी होती. या गोष्टीला जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाली असतील. बऱ्याचशा भारताच्या भागामध्ये आताही जिल्ह्याच्या ठिकाणी काही ठिकाणी आता मागच्या 2 ते 3 वर्षात एंजिओप्लास्टी व्हायला लागलेला आहे. आपला पश्चिम महाराष्ट्र ओव्हरऑल भारताचा किंवा बाकीचा भाग बघितला तर बऱ्यापैकी कार्डिओलॉजीच्या ॲडव्हान्समेंट होत आहे. म्हणजे आता मी जवळजवळ एंजिओप्लास्टी मागचे 3.5 वर्ष झालं मी अकलूज परिसरात करत आहे. पंढरपूर या ठिकाणी असेल, बारामती या ठिकाणी असेल. बारामतीमध्ये जवळजवळ 2001 सालापासून कॅथलॅब चालू आहे. म्हणजे 21 वर्ष झालं कॅथलॅब चालू आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मित्रांनी बीडमध्ये कॅथलॅब चालू केली, त्याला फक्त 1.5 वर्ष झाले. म्हणजे आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीच्या लोकांना मिळत आहे. तर आपण टॉपिकला सुरुवात करूया. सर्वप्रथम हृदयरोग म्हणजे काय असतं? हृदयरोग म्हणजे फक्त हार्ट अटॅक नव्हे. हृदयरोगाचे इतरही काही प्रकार आहेत. त्यामध्ये जन्मजात विकार असतात, त्याला आम्ही कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतो. लहान बाळांमध्ये व शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये जन्मजात हृदयाला छिद्र असणं, रक्तवाहिन्यांची व हृदयाची ठेवण वेगळ्या प्रकारचे असणं, त्याला आम्ही कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतो. त्याच्या ट्रीटमेंट्स त्या लवकर खूप कमी वयात होणं अपेक्षित असतं. एकदा का ह्या वेळेत ट्रीटमेंट नाही झाल्या तर बाळाला येणारे व्यंग किंवा कधी कधी हे इरिव्हर्सिबल म्हणजे नंतर न रिकवर होणारे आजार बनून जातात. दुसरे आजार असतात ते झडपांचे आजार. हृदयाला 4 झडपा असतात, त्याला ऑर्टिक मायट्रल वाल्व, ट्रायकस्पिड वाल्व अशा पद्धतीच्या झडपा असतात. झडपांचे आकार म्हणजे त्याच्यामध्ये लिकेज तयार होणं किंवा स्टिनोसिस म्हणजे झडपा छोट्या होतात आणि त्याच्यामुळे जे त्रास होतात त्याच्याशी संबंधित आजार असतात, ज्यामध्ये आपल्याला हृदयासाठी ज्या काही सर्जरीज कराव्या लागतात. त्यात ओपन हार्ट सर्जरी आहे आणि दुसरी ॲडव्हान्समेंट म्हणजे आपण बनवून नेण्यात वाल्व सुद्धा आता मोठ्या करू शकतो. ते झडपांचे आजार असतात. कधी कधी हृदयांच्या स्नायूंचे आजार असतात, ज्या पद्धतीनं पायाला पोलिओ होतो आणि पायांचे स्नायू अशक्त होतात व कमकुवत होतात, त्या पद्धतीनं हृदयांचे स्नायू सुद्धा कमकुवत होतात. त्याला कार्डिओमायोपॅथी किंवा मायोकार्डायटिस म्हणतात. हे आजार असतात हृदयाच्या स्नायूमध्ये. ह्याचे बेसिकली पेशंट हृदयाचे पंपिंग कमी होऊन धाप लागणं वगैरे अशी याची लक्षणं असतात. आणि बऱ्याचदा ज्या व्यक्तींचं हृदयाचं पंपिंग 30% कमी असतं अशा लोकांमध्ये अचानक हृदय बंद पडण्याचा धोका असतो. त्याला आपण म्हणतो की कार्डियाक अरेस्ट. ज्यावेळेस हे कोणत्याही आजारामध्ये होऊ शकतं, म्हणजे हृदयाच्या स्नायूच्या आजारांशी संबंधित असू शकतं किंवा हृदयविकार हार्ट अटॅकशी संबंधित असू शकतं. इतर आजार म्हणजे हृदयाच्या आवरणांचे आजार, त्याला पेरिकार्डियल डिसिजेस किंवा आम्ही पेरिकार्डायटिस, कन्स्ट्रिक्टिव्ह पेरिकार्डायटिस, पेरिकार्डियल इन्फ्युजन, हृदयाच्या आवरणाच्या भोवती पाणी होणं, हे आजार हृदयाच्याच आजाराचे एक प्रकार आहे. दुसरं म्हणजे हृदयाच्या गतीचे आजार किंवा हृदयाच्या ठोक्यांचे आजार. हृदयाची गती नॉर्मली 60 ते 100च्या दरम्यान असायला पाहिजे. कंटिन्युअसली सतत ही हृदयाची ठोके 50च्या कमी राहणे, 40च्या कमी राहणे किंवा 100च्या वर राहणं हे थोडं काळजीचं असतं. हृदयाचे ठोके कमी राहिल्यामुळे चक्कर येऊ शकते. हृदयाचे ठोके जास्त वाढल्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर कमी होऊन अचानकपणे हृदय बंद पडण्याचा धोका असतो. आणि अशा व्यतिरिक्त आपण ज्या गोष्टींची आज चर्चा करणार आहोत ते म्हणजे हार्ट अटॅक. की हार्ट अटॅक म्हणजे बेसिकली हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार आहे. नेक्स्ट स्लाइड. तर आपण बोलणार आहोत ते बेसिकली हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक आणि त्याचे प्रतिबंध व उपचार. नेक्स्ट स्लाइड.
हृदयविकाराबद्दल बोलणं का गरजेचं आहे? सध्या जे मृत्यूचं प्रमाण आहे त्यातले जवळजवळ 30%पेक्षा जास्त आजार हे हृदयविकार व स्ट्रोकशी रिलेटेड आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचा आताचा जो घटक आहे, मृत्यूचं जे सर्वात महत्वाचं जगातलं जे कारण आहे ते हृदयविकाराशी संबंधित आहे व स्ट्रोकशी संबंधित आहे. तर सर्वात महत्वाचं हृदयविकाराचे जे आजार आहेत ते सगळ्यात स्ट्रोक व हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार आहेत. दुसरं म्हणजे की सगळ्यात जवळजवळ जगामध्ये 20 लाख लोकांना दरवर्षी हार्ट अटॅक येतो. त्यातले जवळजवळ 1.2 मिलियन म्हणजे जवळजवळ 12 लाख लोक या आजाराने मरण पावतात एका वर्षी जगामध्ये. एवढी भयानक अवस्था आहे. आणि त्यातल्या 5 मिलियन लोक हे दवाखान्यात पोहोचत नाही. म्हणजे जवळजवळ वर्षाला 5 लाख हार्ट अटॅकचे रुग्ण दवाखान्याची पायरी पाहू शकतात. बऱ्याचदा याची कारणं वेगळी आहेत. वेगळी म्हणजे काय की काही ठिकाणी अशिक्षितपणा, आजाराबद्दलचा अशिक्षितपणा म्हणजे आजाराबद्दलची लक्षणं माहीत नसणं. बऱ्याचदा आपण ऍसिडिटी म्हणून त्याला टाळाटाळ करतो, वेळ घालवतो आणि त्यामध्येच सुरुवातीचा जो वेळ असतो त्याला आम्ही गोल्डन आवर म्हणतो. पहिले 60 मिनिटं हृदयविकाराचे जे असतात ते खूप महत्वाचे असतात. त्या वेळेस जर पेशंटला ट्रीटमेंट मिळाली तर पेशंटचा जीवही वाचू शकतो आणि पुढचं आयुष्यही चांगलं सुखकर होऊ शकतं. नेक्स्ट स्लाइड. तर ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जवळजवळ 25% हृदयविकाराचे रुग्ण हे वयाच्या 40व्या वर्षाच्या अगोदर लोकांना हार्ट अटॅक लागलेला आहे आणि हृदयविकाराचे 50% रुग्ण हे 55च्या खालचे आहेत. म्हणजे लिटरली आठवड्याला एक माझ्याकडे येणारा पेशंट हा 35च्या कमी असतो. एवढी भयानक आहे. म्हणजे लिटरली मला 22 वर्षाच्या मुलाची एंजिओप्लास्टी जो कॉलेजला जातो याची काढावी लागलेली आहे. एवढं भयानक प्रमाण आहे. आणि ज्यावेळेस हा अकाली हृदयविकार येतो त्यावेळेस कुटुंबावर येणारं बर्डन हे खूप भयंकर असतं. नेक्स्ट स्लाइड. बेसिकली हार्ट अटॅक मध्ये सुरुवातीला आपण जे 3 हे दाखवलेले आहेत त्यामध्ये पहिला वरचा जो भाग आहे ती रक्तवाहिनी आहे. रक्तवाहिनीमध्ये जो पिवळा भाग दिसतोय तुम्हाला तो कोलेस्ट्रॉलचा थर जमा लागलेला आहे. सुरुवातीच्या भागामध्ये रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे थर जमा होतात. ज्यावेळेस ते ब्लॉकेजेस विशिष्ट लेवलच्या 70%च्या पुढे 80%च्या पुढे जातात त्यावेळेस पेशंटला चालत असताना धाप लागणं, छाती भरून येणं, छातीत दुखणं, खांदे जड येणं अशा पद्धतीच्या तक्रारी, अशा पद्धतीची लक्षणे यायला सुरुवात होते. वेळीच लक्ष न दिल्यास ह्या रक्तवाहिन्यातले हे जे चरबीचे थर आहेत ते कधी कधी फुटतात. त्याला प्लाक रप्चर असं म्हणतो. आणि ते चरबीचे थर जर फुटले तर रक्तवाहिनी अचानक बंद पडते. रक्तवाहिनी ज्यावेळी अचानक बंद पडते आणि रक्तवाहिनीतला रक्तप्रवाह थांबतो त्यावेळी पेशंटला हार्ट अटॅक येतो. म्हणजे हार्ट अटॅक असणं आणि ब्लॉकेजेस असणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मधली स्लाइड आपल्याला दाखवते की पेशंटला ब्लॉकेजेस आहेत पण पेशंट ज्यावेळेस बसलेला असतो, काम करत नसतो, पेशंटला सिम्पटम नसतात. पेशंटला इथं सिम्पटम होतात. म्हणजे काम करत असताना, काही कष्ट करत असताना, चालत असताना, पायरी जिन्या चढत असताना पेशंटला त्रास होतो. याचा अर्थ पेशंटला ब्लॉकेजेस डेव्हलप झालेले आहेत. त्यांनी वेळेस त्याला लक्ष दिलं पाहिजे. पण पेशंटला अजून हार्ट अटॅक आले नाही. या कंडिशनमध्ये बऱ्याचदा हृदयाचे पंपिंग नॉर्मल असतं, ईसीजी नॉर्मल असतात, हृदयाचे इतर काही तपासण्या नॉर्मल असतात. त्यात हे ब्लॉकेजेस डिटेक्ट करण्यासाठी काही गोष्टी आहेत का? हो. तर ह्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही ईसीजी, इकोकार्डिओग्राफी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी केल्यानंतर स्ट्रेस टेस्टच्या साह्याने आपण बऱ्याचदा 70 ते 80% वेळा असलेले ब्लॉकेजेस वेळी ओळखू शकतो. हे झाली प्रतिबंधात्मक तपासणी. हार्ट अटॅक आल्यानंतर बऱ्याचदा वेळेत लक्ष नाही दिलं तर हृदयाचा भाग काही निकामी होण्याची शक्यता असते व हृदयाचं पंपिंग कमी होण्याची शक्यता असते. हार्ट अटॅक येण्याची कारणं काय आहेत? काही कारणं आहेत जी आपण बदलू शकतो, काही कारणं आहेत ते आपण बदलू शकत नाही. जसं की आपलं वय, उतार वयामध्ये हार्ट अटॅक येणं हे खूप कॉमन आहे. म्हणजे जसं वय वाढेल तसं हार्ट अटॅक व पॅरालिसिसचे आजार होणं साहजिक आहे. पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण स्त्रियांपेक्षा दुप्पट आहे. त्याची काही कारणं आहेत ते हार्मोनल असतील व इतर कारणं की बेसिकली करिअर ओरिएंटेडनेस, आपला स्ट्रेस, टाईप ए बिहेवियर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनुवंशिकता म्हणजे बेसिकली ज्या कुटुंबामध्ये पुरुषांना 55च्या अगोदर हार्ट अटॅक आलेला आहे किंवा स्त्रियांना 65च्या अगोदर हार्टचे आजाराचे निदान झालेले आहेत त्या घरामध्ये फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे त्या पेशंटचे नातेवाईक, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, आई वडील ह्या सर्वांच्या हृदयविकाराच्या तपासण्या होणं गरजेचं असतं. म्हणजे समजा जर एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला 55व्या वर्षी हार्ट अटॅक आला असेल तर त्या घरामध्ये त्याच्या इतर भावंडांची, त्यांच्या मुलांची वयाच्या 45व्या वर्षापासून हृदयविकाराची तपासणी दरवर्षी होणं अपेक्षित आहे. तर तो हार्ट अटॅक येण्या अगोदर आपण पेशंट ओळखू शकतो व होणारी इजा, होणारा कौटुंबिक जो आघात आहे तो टाळू शकतो. काही गोष्टी आहेत ज्या आपण नियंत्रित करू शकतो. त्यामध्ये मधुमेह आहे. मधुमेहाची ट्रीटमेंट आपल्याला व्यवस्थित घेणं आहे, त्याबद्दल डॉक्टर हर्षद बोलणार आहे. दुसरं म्हणजे रक्तदाब. बऱ्याचदा काय की पेशंटला असं वाटतं की रक्तदाब डिटेक्ट झाल्यानंतर गोळ्या चालू झाल्या म्हणजे
बंद होत नाही. 20 ते 25% लोकांमध्ये, स्पेशली वयाच्या 40व्या वर्षाअगोदर जर ब्लड प्रेशर डिटेक्ट झालं तर 25% लोकांमध्ये ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद होऊ शकतात. पण पेशंटचं तेवढंच ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ट्रीटमेंटमध्ये गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याचदा एक 50% पार्ट हा फक्त गोळ्या प्रिस्क्राईब करणं, मेडिसिन प्रिस्क्राईब करणं असतो. पेशंटनं त्या गोळ्या फक्त खात राहणं तेवढाच ट्रीटमेंटचा पार्ट असतो. तर त्या गोळ्या घेऊन नियमितपणे ब्लड प्रेशर चेक करणं, ब्लड प्रेशर नियंत्रित आहे का नाही बघणं, ब्लड प्रेशर कमी होत असेल तर गोळ्या कमी करायच्या, ब्लड प्रेशर वाढत असेल तर त्या गोळ्या वाढवून घ्यायच्या. बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट येतात, मी 2 वर्ष गोळी खातोय, तुमचीच गोळी खातोय असं सांगतात. पण मग तो ट्रीटमेंट होत नाहीये. ती ट्रीटमेंट 25 ते 50% पार्ट आहे. तुम्हाला बाकी इतर काही गोष्टी करायच्या. त्याच्याबरोबर तुम्हाला रक्तदाब असेल, उच्च रक्तदाब असेल तर त्याच्या संबंधित 10% लोकांना सेकंडरी हायपरटेन्शन असतं, म्हणजे इतर आजाराशी संबंधित ब्लड प्रेशर असू शकतं. जसं की थायरॉइडचे आजार असतील, इतर फिओक्रोमोसायटोमा किंवा कोऑर्डिनेशन म्हणजे हृदयविकाराच्या रक्तवाहिन्याचे महारोहिण्याचे आजार असतील, त्या आजारांचं निदान होणं गरजेचं आहे. स्पेशली तरुण वयामध्ये 20 ते 30% लोकांना इतर काही कारणाशी संबंधित ब्लड प्रेशर असू शकतं. तर वेळीच ह्या आजाराची निदान, त्या ब्लड प्रेशरची जर कारणं आपण शोधून नाही काढली तर ते वाढत जाऊन त्याची दुष्परिणती म्हणजे हार्टचे आजार होणं, पॅरालिसिस होणं, किडनीचे आजार होणं आणि अल्टिमेटली पेशंटला एकदा काही आजार झाले तर तिथून हे आजार रिव्हर्स करणं खूप कठीण जातं. दुसरं म्हणजे वजन, पोटाचा वाढलेला व्यास व आपलं व्यक्तिमत्व म्हणजे काय की टाईप ए स्ट्रेस घेणाऱ्या पर्सनॅलिटी असतात. टाईप ए बिहेवियर म्हणजे करिअर ओरिएंटेड, टार्गेट ड्रिव्हन, ज्या त्याच्या सोसायटीमध्ये बऱ्याचदा IT मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत टार्गेट्स दिले जातात त्यांना. त्यामध्ये बऱ्याचदा टार्गेट ज्यावेळी दिले जातात ते बऱ्याचदा ताणतणावाखाली राहतात. तर हे टार्गेट ड्रिव्हन करिअर ओरिएंटेड जी सोसायटी आहे ते एक आताचं सर्वात प्रामुख्यानं महत्वाचं कारण आहे. आपल्या जीवनशैलीचं जे वेस्टर्नायझेशन, अर्बनायझेशन व्हायला लागले ते तितकंच या हृदयविकारासाठी महत्वाचं आहे. म्हणजे आता जर मला विचारलं तर सगळ्यात महत्वाचा ह्यातला घटक कुठला आहे हृदयविकारासाठी, तर तो आहे स्ट्रेस व मानसिक ताणतणाव. बऱ्याचदा हे प्रिडिक्ट करू शकत नाही. माझ्याकडे असे काही पेशंट आहेत जे शुद्ध शाकाहारी खातात. वयाच्या 22व्या वर्षी ज्या व्यक्तीची मी अँजिओप्लास्टी केली तो स्वतः माळकरी आहे, घरामध्ये कुणीही माणूस खात नाही, पेशंटला डायबिटीज, ब्लड प्रेशर, व्यसन काही नाही. तर मग ह्या वयात काय यायला पाहिजे हार्ट अटॅक? तर सर्वात महत्वाचं मला आहे की मानसिक जो ताण, स्ट्रेस आहे, करिअरचा असेल, बऱ्याचदा MPSC करणारी मुलं येतात, तर त्याला प्रत्येक गोष्टीला आपण आपले लिमिटेशन्स ओळखायला पाहिजे, आपल्या मर्यादा ओळखायला पाहिजे. इव्हन कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांनाही, शिक्षकांना आपल्यालाही कळायला पाहिजे की बाबा त्यांना काय करायला, आई वडिलांनाही कळायला पाहिजे की बाबा तू तुझी लिमिटेशन ओळख. प्रत्येक जण माणूस MPSC करून कलेक्टर होणार आहे असं नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखून त्यात आपल्याला काम करायला पाहिजे. आपल्याला एक आपलं लिमिट ठरवून घेतलं पाहिजे. सर्वात महत्वाचं पूर्ण नियंत्रण आणण्याचं कारण म्हणजे की स्मोकिंग किंवा टोबॅको, धूम्रपान. एक सिगारेट आयुष्यात घेतली तरी सुद्धा ती हृदयविकाराला घातक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रमाणात धूम्रपान करणं खूप धोकादायक आहे. धूम्रपान व तंबाखू कोणत्याही पदार्थाचं सेवन असता कामा नये. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचं प्रमाण तितकीने वाढतं. रक्तवाहिन्यांचे विकार ज्या लोकांमध्ये जास्त असतात, स्पेशली स्ट्रोक व पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा, फुफ्फुसाचे कर्करोग, कॅन्सर व रक्तदाब वाढणे ही सगळी धूम्रपानामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत. तंबाखूचे कोणत्याही प्रकारचे सेवन बंद केले तर साधारणतः 2 ते 3 वर्षात हार्ट अटॅकची, हृदयविकाराची रिस्क 50% कमी होते. काही लोक आम्हाला सांगत येतात की हा व्यक्ती आहे अमुक मी ह्या व्यक्तीला तो जवळजवळ 30 वर्ष झालं मी बघतो त्याला तो स्मोकिंग करतो, त्याला हार्ट अटॅक आलेला नाही. मग मी लोकांना उदाहरण काय देतो बेसिकली की धूम्रपान केल्यानंतर आजाराची रिस्क वाढते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक धूम्रपान करलेल्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो असं नाही. तुम्ही रस्त्यावरून ज्यावेळेस गाडी चालवता, रस्त्यावर अपघात होता, त्याचा अर्थ असा नाही की आपण रस्त्यावर बाहेर पडायचं नाही, गाडी काढायची नाही. रस्त्यावर जात असतानाची काळजी घ्यायला पाहिजे, जसे की सीट बेल्ट वापरणं, हेल्मेट वापरणं, दारू न पिता गाडी चालवणं, ह्या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. जर आपण दारू पिऊन, हेल्मेट न वापरता, सीट बेल्ट न वापरता गाडी चालवायला लागलो तर आपल्या ऍक्सिडेंट, अपघात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. प्रत्येक वेळी दारू पिणाऱ्या व्यक्तीचा अपघात होतो असं नाहीये. तसंच धूम्रपानाच्या बाबतीत आहे. प्रत्येक वेळी धूम्रपान केल्यामुळे हार्ट अटॅक होणार नाही, पण तुमचं आयुष्य जर 70 वर्ष असेल तर ते कदाचित कमी करताय तुम्ही स्वतः. नेक्स्ट स्लाइड. हृदयविकाराची लक्षणं काय आहेत? छातीत दुखणं. बऱ्याचदा हृदयविकाराच्या पेशंटला आम्ही ज्यावेळेस विचारतो की बाबा काय त्रास होतो तर छातीत गच्चपणा होतो, अस्वस्थ येतं. पेशंट एका बोटाने दाखवू शकत नाही की कुठं दुखतंय. बऱ्याचदा पेशंट पूर्ण छातीच्या भागावर दाखवतो की हा पूर्ण भाग जड येतो. तर बेसिकली ह्याला लिव्हाइन साइन म्हणतात. किंवा पेशंटला एका पिन पॉईंट करता येत नाही, पूर्ण भाग दुखत असतो छातीचा. आणि त्यामध्ये बेसिकली बऱ्याचदा 70 ते 80% लोकांमध्ये छाती दुखतं, 20 ते 30% लोकांमध्ये बऱ्याचदा छाती दुखत नाही. आणि तिथं बऱ्याचदा लोक मग ऍसिडिटी आहे, पित्त झालेलं आहे, अशा पद्धतीनं
तक्रारी करतात आणि मग बऱ्याचदा पित्त झालेले पेशंट म्हणा, चक्कर आलेले पेशंट त्यामध्ये ECG करणं गरजेचं पडतं आणि बऱ्याचदा आपल्याला हार्ट अटॅक आहे जाणवतो. मग बऱ्याचदा ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये छाती दुखत नाही, उदार वयामधल्या लोकांना छाती दुखत नाही, अशा लोकांमध्ये धाप लागण्याचं प्रमाण असतं. कधी कधी हृदयविकार आल्यानंतर त्याचं एकही लक्ष देत नाही. जवळजवळ 2 ते 5% लोक असे असतात की ज्यांना सायलेंट हार्ट अटॅक आम्ही म्हणतो की त्यांना काहीच लक्षणं नसतात आणि काही लोक छातीत दुखलं म्हणायच्या अगोदर मृत्यू पावतात सडनली. नेक्स्ट स्लाइड. तर अशा पद्धतीचं हे हृदयविकार ज्यावेळेस चालू होतो, चेस्ट पेन ज्यावेळेस चालू होतं तर बऱ्याचदा ते छातीच्या मध्यभागी असतं, खाली पोटाच्या वरच्या भागामध्ये आपल्या नाभीपर्यंत दुखू शकतं. कधी कधी काही लोकांना जबड्यापर्यंत ते दुखणं वाढतं, गच्च गळा दाबल्यासारखं होणं, चालल्यावर ते दुखणं वाढतं. बऱ्याचदा उजव्या खांद्याकडे कोपरापर्यंत ते दुखणं वाढू शकतं, दोन्ही बाजूंना उजव्या खांद्याला डाव्या खांद्याला ते दुखणं वाढू शकतं. तर ही हृदयविकाराची लक्षणं आहेत. बेसिकली अशी लक्षणं असली तर त्याच्याकडे टाळाटाळ न करता थोडीशी दवाखान्यात जाऊन तुमच्या फिजिशियनला, कार्डिओलॉजिस्टला दाखवून त्याचे वेळीच उपचार, त्याचे ज्या काही तपासण्या आहेत ते करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय आहे की हे ज्यावेळेस सिम्पटम येतात पेशंट ओळखतो, पण बऱ्याचदा आपण सुरुवातीला डिनायलच्या मोडमध्ये असतो की मी का, मला का. तर त्या गोष्टीतून बाहेर पडून आपल्याला पडदेशी तपासण्या करून घेणं आहे. म्हणजे वेळ जर आपला त्यात गेला, अमूल्य वेळ गेला तर आपलं मायोकार्डियल डॅमेज, जे मसल डॅमेज आहे ते वेळीच वाचलं जातं. नेक्स्ट स्लाइड. तर हृदयविकाराच्या तपासण्या काय आहेत? तर बेसिकली सगळ्यात महत्त्वाच्या तपासण्या म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर आपल्याला ECG केला जातो, इमर्जन्सीमध्ये हृदयाची सोनोग्राफी केली जाते. युजली आपण स्ट्रेसलेस हार्ट अटॅकच्या पेशंटची गरज नाही. आणि बऱ्याच हार्ट अटॅकचे प्रकार असतात, त्यामध्ये ST इलेव्हेटेड MI, नॉन ST इलेव्हेटेड MI आणि अनस्टेबल एंजाइना. ह्याच्यानुसार त्या हार्ट अटॅकची सिव्हिरिटी ठरते. त्यातला ST इलेव्हेटेड MI जो प्रकार असतो त्या प्रकारामध्ये तुम्हाला वेळीच काही मिनिटाचाही विलंब न करता ज्या ठिकाणी ICU आहे, ज्या ठिकाणी कॅथ लॅब व एंजिओप्लास्टीची सोय आहे अशा ठिकाणी लवकरात लवकर जाणं गरजेचं. अकलूजसारख्या ठिकाणी आपण एका टोकाहून दुसऱ्या टोकाला 5 ते 10 मिनिटात पोहोचू शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी इमर्जन्सी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी किंवा ऍटलिस्ट रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन देणं, ज्याला आम्ही थ्रोम्बोलायसिस म्हणतो, अशा गोष्टींची ज्या ठिकाणी सोय आहे त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये जाणं गरजेचं आहे. अनस्टेबल एंजाइनामध्ये, नॉन ST इलेव्हेटेड MI मध्ये आपण थोडा वेळ घेऊ शकतो, चर्चा करून डॉक्टर ठरवू शकतो, हॉस्पिटल डिसाईड करू शकतो. तर तिथं आपल्याला बऱ्याचदा पेशंटची कंडिशन कशी आहे याच्यानुसार गोष्टी ठरवाव्या लागतात. पण ST इलेव्हेटेड MI मध्ये पेशंटने वेळ घालवता कामा नये. इमर्जन्सीला जी अवेलेबल ट्रीटमेंट आहे ती घेणं गरजेचं आहे. नाही तर बऱ्याचदा असं होतं की OPD मध्ये पेशंट आलेला आहे, छातीत दुखते आणि त्याला ST इलेव्हेटेड MI आहे आणि पेशंट म्हणतो की मी पुण्याला जातो ट्रीटमेंटला घ्यायला. तर पुण्याला जाणं ठीक आहे, पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल नाही याच्याबद्दल बऱ्याच आशंका असते. त्यामुळे अशा वेळी ज्या वेळेस आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ही इमर्जन्सी आहे, इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे ऑप्शन लिमिटेड आहे, तर त्यामध्ये तुम्ही पटपट निर्णय घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. तर हृदयविकारावर प्रतिबंध करायला काय पाहिजे? तर आता मी जसं सांगितलं की हा आजार बेसिकली डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, वाढतं वजन, हृदयविकार हे सगळे आपल्या जीवनशैलीचे आजार आहेत. तर ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपली जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. जीवनशैली, त्यानंतर आपल्या आहाराचं पण आपल्या वेस्टर्नायझेशन झालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी युरोपियन आणि अमेरिकन लोक आहे आपला इंडियन जुना डाएट फॉलो करायला लागलेला आहे आणि आपली इंडियन पॉप्युलेशन बऱ्यापैकी अमेरिकन डाएट फॉलो करायला लागलेलं आहे. त्यामुळं भारतामध्ये हृदयविकाराचं प्रमाण जे आहे ते अमेरिकेपेक्षा 15 वर्ष अगोदर आपल्याला हार्ट अटॅक येतो. अमेरिकेमध्ये जर सरासरी वय हार्ट अटॅकचं 65 ते 70 असेल तर भारतामध्ये तेच वय 45 ते 50 पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे आपल्या इकडं आता सरासरी आयुमान जरी 65 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सरासरी आयुमान 50 पेक्षा कमी होतं. मेडिकल ॲडव्हान्समेंटमुळं हे सरासरी आयुमान 65 पर्यंत गेलेलं आहे. ह्यामध्ये साथीचे रोग बऱ्यापैकी आटोक्यात आलेले आहेत. पण जे वेस्टर्नायझेशनमुळे, अर्बनायझेशनमुळे, आपल्या फूड हॅबिट्समुळे, जीवनशैलीमुळे वाढलेले जे आजार आहेत ते बऱ्यापैकी स्ट्रोक, पॅरालिसिस हे जे आजार आहेत त्याचं प्रमाण भयानकरित्या वाढलेलं आहे. तिसरी गोष्ट आपण म्हणजे की व्यायाम करणं. व्यायामामध्ये काही प्रकार करायचे तेही मी तुम्हाला सांगेन. आणि हृदयविकाराचे प्रतिबंध करण्यामध्ये औषधोपचारामध्ये बेसिकली तुमचे ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, वजन कमी करण्यासाठी जी काही औषध गोळ्या आहेत ती सर्व हृदयविकाराच्या प्रतिबंधासाठी वापरली जाणारी औषध आहे. नेक्स्ट स्लाइड. तर जीवनशैलीचे बदल काय करायला पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं आपलं वजन नियंत्रित असणं गरजेचं आहे. वजन नियंत्रित म्हणजे किती पाहिजे? तर आपण बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करतो सर्व लोकांचा. बॉडी मास इंडेक्स कसा आपण कॅल्क्युलेट करायचा? तर आपलं वजन भागिले आपली जी उंची आहे त्याचा वर्ग. उंची म्हणजे मीटर स्क्वेअरमध्ये. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं वजन 70 किलो असेल
आणि उंची 170 सेंटीमीटर असेल तर 70 भागिले 1.7 गुणिले 1.7 त्याचा जो जे काही गणित येईल त्याचं 23, 24, 25 तो आपला बॉडी मास इंडेक्स आहे. स्त्रियांमध्ये बॉडी मास इंडेक्स 24 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे, म्हणजे 20 ते 24, आणि पुरुषांमध्ये 21 ते 25 हा बॉडी मास इंडेक्स असायला पाहिजे. ज्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स 25च्या वर आहे त्या व्यक्तीचं वजन जास्त आहे, त्यानं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ॲबनॉर्मल फॅट डिपॉझिशन, ज्याला आम्ही पियर शेप ओबेसिटी म्हणतो, ज्यामध्ये पोटाचा घेर वाढलेला असतो. हे सुद्धा आपल्या डायबिटीससाठी, हृदयविकारासाठी महत्त्वाचं कारण आहे, तर ते सुद्धा आपलं कमी होणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की आहार व्यवस्थापन, त्याची आपला डाएट हा व्यवस्थित आपण फॉलो करायला पाहिजे. तेलाचं प्रमाण, मांसाहाराचं प्रमाण, मिठाचं प्रमाण कमी करणं. तर व्यायामामध्ये काय गोष्टी करायच्या ते सांगितलं तुम्हाला. धूम्रपान पूर्ण बंद करायला पाहिजे. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार असलेल्या लोकांना मद्यपान जेवढं लिमिटेड करता येईल तेवढं चांगलं, आणि स्ट्रेस जेवढा कमी राहील तेवढं सर्वात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो स्ट्रेस त्यामुळे तो नियंत्रित होणं अपेक्षित आहे. आहारामध्ये रक्तातील चरबीचं प्रमाण नियंत्रित पाहिजे. आपण युजली ज्यावेळेस आम्ही लिपिड प्रोफाईलची टेस्ट देतो त्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल एक घटक असतो, एलडीएल कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल. त्यातले जे व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं की एलडीएल कोलेस्ट्रॉल. एलडीएल कोलेस्ट्रॉल जेवढं कमी राहील तेवढं चांगलं. बऱ्याचदा ज्या लॅब असतात ते नॉर्मल रेंज 150 पर्यंत येतात, पण आम्ही हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये ते 70 पेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर ते जेवढं कमी असेल ते तेवढं जास्त, आणि तसंच एलडीएलचं प्रमाण ज्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात ते जेवढं जास्त असेल तेवढं चांगलं. तर डाळडा, तूप, तेल, लोणी, साय ह्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त असतं, त्या गोष्टी कमी होणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आम्ही तूप खाऊ नका म्हणतात की लोक म्हणतात की देशी तूप खाऊ का, देशी तूप खा, तूप खा. तर बेसिकली हे सगळे कोलेस्ट्रॉलसाठी तुम्हाला आमंत्रण देणारे घटक आहे. तर तुम्हाला पाळल्या पाहिजे. म्हणजे बेसिकली तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं असतं की मांसाहार करू नका, तर लोक विचारतात 15 दिवसात एका दिवस चालेल का. त्यामुळे ह्याला उत्तर ऍक्च्युली डॉक्टरकडे नसतं. बऱ्याचदा मग मी विचारतो पेशंटला की वर्षभरात एखादा अटॅक आला तर चालेल का. तर मग ह्या गोष्टी कठीण होतात, म्हणजे ह्याला कुठंच एक्सप्लेनेशन नाही. पथ्य म्हणजे पाळायची काय की किती दिवसाची नाही, की पथ्य आयुष्यभर पाळायची आहे तुम्हाला. म्हणजे बेसिकली तुम्हाला तुमची जीवनशैली बदलायची. जीवनशैली 1 महिना बदलून तुमचं 1 महिनाच आरोग्य व्यवस्थित आहे. जीवनशैली खराब करायला आपण जर 10 वर्ष घेतली असतील तर ती चांगली व्हायलाही 10 वर्ष जाणार आहे, किंवा कदाचित आपल्याला आपला लाईफचा पॅटर्नच पूर्ण करता येईल. तर ते खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकीच्या इतर गोष्टीमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी असेल, त्यामध्ये लोक बऱ्याचदा विचारतात की कुठलं तेल खाऊ, पण माझं सर्रास असं मत आहे की तेल कमी खा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कुठलं तेल, रिफाईंड, जेमिनी हे काही महत्त्वाचं नाही आहे, पण जेवढा आहारात तेलाचा प्रमाण कमी असेल, तुमचं करडे तेल असो, तुमचं सूर्यफूल तेल असो, त्याचं प्रमाण कमीत कमी राहणं गरजेचं आहे. इतर आता पाम तेल वगैरे ह्या गोष्टी घातकच आहे, त्या वापरूच नका. पण जर जे तेल वापरताय तुम्ही ते त्यात प्रेफरेबली सनफ्लॉवर ऑइल किंवा करडईचं तेल, सूर्यफूल तेल ते प्रेफरेबली वापरा. मांसाहारामध्ये सगळ्यात घातक म्हणजे आपल्याकडे जो कोकराचं मटण असतं, हा सगळ्यात हृदयविकारासाठी घातक प्रकार. म्हणजे लाल मांस जेवढं टाळलं तेवढं चांगलं. मांसाहारामध्ये ऍक्च्युली खाण्याच्या पद्धती आपल्या खूप वेगळ्या आहेत अमेरिकन लोकांपेक्षा. अमेरिकन लोकांमध्ये युजली ते ओव्हनमध्ये कुक केलं जातं, बॉईल केलं जातं आणि त्या पद्धतीने खायचं जातं. अमेरिकेची जर पॉप्युलेशन 25 कोटी असेल, आपली 1.25 कोटी, आपल्या 5 पटीने त्यांची पॉप्युलेशन कमी आहे, पण त्यांचा मांसाहाराचं प्रमाण आपल्या 50 पेक्षा जास्त आहे. म्हणजे ती लोक मांसाहाराचं एवढं सेवन करून सुद्धा त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण आपल्यापेक्षा कमी आहे. त्याचं कारण काय आहे की आपल्या ज्या खाण्याच्या पद्धती आहेत त्या खूप वेगळ्या आहेत आणि त्या चांगल्या नाही. म्हणजे बेसिकली मसालेदार खाणं, तेल खाणं. बऱ्याचदा पेशंटला मी मांसाहार करतो का असं विचारलं तर नाही मी पीस खात नाही, मी फक्त रस्सा पितो. तर बेसिकली रस्सा हा त्या पीसपेक्षा खूप भयंकर, त्यात फक्त कोलेस्ट्रॉल असतं असं मला वाटतं. कारण की बऱ्याचदा मी ओपीडी सांगतो, मी ओपीडी बऱ्याचदा मी रागवतो पेशंटला की मला काही गोष्टी चालत नाही, तर लोकांनी त्याला एक लाईन आखून दिली पाहिजे की बाबा ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. जर आपल्याला मासे खायचे असतील, चिकन खायचं असेल तर प्रेफरेबली मी सांगतो की बॉईल करून खा. बॉईल करून चवीपुरता हळद मीठ टाकणे, मसाले कमी वापरणं, तेल कमी वापरणं, अशा पद्धतीने खा. चिकन खाणार आहे किंवा मग तुम्ही मासे खाणार असाल तर मासे आणि चिकन तसं हृदयविकारासाठी एवढं घातक नाही, पण लाल मांस हे सर्वात जास्त घातक आहे. त्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित तुम्हाला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आहारामध्ये फळांचा वापर बऱ्यापैकी पाहिजे. आता फक्त फळांमध्ये मला आपण म्हणतो की आपल्या इकडे सगळा शेतकरी वर्ग आहे, ते म्हणतात की फळांमध्ये एवढं विष भरलेलं आहे, याला सेंद्रिय फळांच्या मागं आहे. तर सेंद्रिय फळं कुठं मिळतील माहित नाही, आता हे कठीण आहे. इथून पुढच्या गोष्टी थोड्या कठीण आहे, पण होता होईल तेवढं आपल्याला फळांचं सेवन करणं गरजेचं आहे, पालेभाज्यांचं सेवन करणं गरजेचं आहे, जेणे तुम्हाला
कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल. नेक्स्ट आहे, वजन कमी करायचं. तुम्हाला सांगितलं की आपलं बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा कमी ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही व्यायाम करणं गरजेचं आहे. रोजचे 35 ते 40 मिनिटं मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की तुम्हाला चालणं गरजेचं आहे. व्यायाम म्हणजे कोणते व्यायाम करायचे? आपल्याला जिम मध्ये जायचं नाही, बॉडी बिल्डिंगचे एक्सरसाइजेस करायचे नाही, आपल्याला एरोबिक एक्सरसाइजेस करायचे. एरोबिक एक्सरसाइजेस मध्ये बेसिकली ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट चालणं, जॉगिंग करणं, रनिंग करणं, पोहणं आणि सायकल चालवणं, हे 5 एक्सरसाइजेस आहेत. बेसिकली ह्यातला एक कोणताही व्यायाम तुमच्या सीझननुसार, तुमच्या शरीरानुसार तुम्ही चूज करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ उन्हाळ्याचे दिवस आहे तर कधी अकलूजमध्ये लोक सांगतात की खूप थंडी पडली होती. मला कधी हसायला येतं की अकलूजमध्ये खरंच थंडी पडते का? म्हणजे आपण काय आहे प्रत्येक वेळी कारण शोधत असतो. तर बेसिकली हे व्यायाम जे आपले जेवढे सुरळीतपणे आपण चालू ठेवू, जेवढ्या नियमितपणे चालू ठेवू, तेवढं आपल्या फायदेशीर आहे. म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेस तुम्हाला 35 ते 40 मिनिटं सांगितलेले आहे, एक तुमचं रुटीन हेल्थ मेंटेन करण्यासाठी ते गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला वेट रिडक्शन करायचे, वजन कमी करायचे, त्यावेळेस हा व्यायाम वाढणं गरजेचं आहे. आहाराचं आणि व्यायामाचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे. वजन वाढण्याचं कारण म्हणजे की तुम्ही ज्या दिवसाच्या कॅलरीज खाता, आहार घेता, त्याचं आणि तुमच्या एक्सरसाइजचं म्हणजे व्यायामाचं कुठंच बॅलन्स बसत नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 2000 कॅलरी खाताय आणि व्यायाम करताय 500 कॅलरीचा, त्या राहिलेल्या 1500 कॅलरीचं काय होणार त्याचाही आपण हिशोब केला पाहिजे. बऱ्याचदा लोक सांगतात की मी 2 चपात्या खातो, मी 3 चपात्या खातो. बऱ्याचदा डॉक्टर काय घरी बघायला जात नाही की पेशंट 2 चपात्या खातोय, 3 चपात्या खातोय. त्या 2 जेवणांच्या मध्ये तुम्ही काय खाताय, स्वीट किती खाताय, गोड किती खाताय, हे सगळे घटक आहेत ते तुमच्या कॅलरीज वाढवतात. म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त असणं, स्वीट जास्त असणं, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी तुमचं वजन वाढवत आहे, त्या कुठेतरी तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवत आहे. तर त्या सुद्धा त्या लिमिट करणं गरजेचं आहे. तर व्यायामामुळे होणारे फायदे म्हणजे आपलं वजन कमी राहण्यास मदत होते, रक्तातली साखर नियंत्रित होते, ब्लड प्रेशर आपलं नियंत्रित राहतं, हृदयविकाराचा धोका कमी होतो. व्यायाम करण्यानं हृदयविकाराचा धोका कसा कमी होतो? बऱ्याचदा ज्या लोकांची सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून काम करण्याची जीवनशैली, जी लोक ऑफिस वर्क करतात, त्यामध्ये शिक्षक सुद्धा ऑफिस वर्क करणाऱ्या व्यक्तींमध्ये येतात. मी काही शिक्षकांना म्हणतो की हार्डवर्क आपलं काम कमी असतं. नाही म्हणतात आम्ही 10-12 तास काम करतो. पण बेसिकली काम करणं म्हणजे डॉक्टरांचं काम असेल, शिक्षकांचं काम असेल, आयटी मध्ये लोकांचं जे काम असेल, हे शारीरिक कष्टाचं काम नाही. काम आपण प्रत्येकाला करावं लागतं. आपल्या रोजच्या रोजीरोटीसाठी प्रत्येकाला काम करावं लागतं, पण आपलं शारीरिक कष्टाचं काम नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःच्या शरीरासाठी वेळ देणं गरजेचं आहे. मी ते सर्वांना सांगतो की बाबा जगातील सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तर आपलं शरीर. आपलं शरीर जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही स्वतःची काही काळजी घेऊ शकत नाही, तुमच्या परिजनांची, तुमच्या आई वडिलांची काळजी घेऊ शकणार नाही, तुमच्या मुलाबाळांची नाही, तुमचं करिअर नाही. म्हणजे तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल तर इतर सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित करू शकता. पण सर्वात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमचं स्वतःचं शरीर ते व्यवस्थित ठेवणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. तर मी आयसोटोनिक एक्सरसाइजेस सांगितल्या, त्यामध्ये बरोबर चालणं, पोहणं, सायकलिंग करणं, पळणं, योगासनं करणं, हे स्टॅमिना बिल्डिंगचे व्यायाम आहेत. आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस जसं की जिम मध्ये ज्या ह्याच्यासाठी केल्या जातात मसल बिल्डिंगसाठी, ते जेवढे होता होईल तेवढे हृदयरोगांनी टाळणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. ट्रीटमेंट. आता सर्वात महत्वाचं की उपचार ऍक्च्युअली उपचाराबद्दल मी बऱ्याचदा बोलणार नव्हतो, पण बेसिक आयडिया असायला पाहिजे की बाबा हृदयविकार आल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणजे काय सर्वात महत्वाचे प्रथम उपचार काय करायला पाहिजे. तर आमच्या कार्डिओलॉजीमध्ये म्हणलं जातं की टाइम इज मसल. टाइम इज मसल म्हणजे तुम्हाला छातीत दुखायला चालू झाल्यापासून प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. जेवढा वेळ तुम्ही जास्त घालवा, जेवढा वेळ हृदयाला रक्त पुरवठा बंद असेल, तेवढी जी मायोकार्डियल टिश्यू असते, त्या मसल टिश्यू आहेत हृदयाच्या, त्या एकदा का खराब झाल्यानंतर त्या पुन्हा सुधारत नाही. हे जेवढ्या लवकर होईल तेवढं तुम्हाला होणारा फायदा असेल. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये असतानाच अचानकपणे छातीत दुखायला झालं आणि त्याची अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये रक्तवाहिनी एंजिओप्लास्टी करून किंवा रक्तपातळाच्या इंजेक्शनच्या सहाय्याने उघडली तर त्याला होणारा फायदा खूप जास्त आहे. बऱ्याचदा असंही होतं की आमच्याकडे हृदयविकाराचे रुग्ण अटॅक आल्यानंतर 3ऱ्या दिवशी येतात आणि जर त्या 3ऱ्या दिवशी हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅकची जी रक्तवाहिनी आहे ती जर 100% बंद असेल तर ती रक्तवाहिनी उघडूनही कदाचित त्या व्यक्तीला फायदा होणार नाही. म्हणजे जे हृदयाचं पंपिंग कमी झालेलं आहे ते कदाचित कधीच त्याची भरपाई होणार नाही. मी बऱ्याचदा शेतकरी पेशंट त्यांना सांगतो की बाबा तुमचा ऊस जळायला लागलेला आहे आणि मग तुम्ही आज मी पेशंट म्हणतो की आपल्याला ऍडमिट करावं लागेल, हार्ट अटॅक आहे, तर पेशंट म्हणतात की उद्या येऊ का. तर उद्या येऊ का म्हटल्यानंतर मला कधी कधी लक्षात येते की आता ह्यांना उत्तर काय द्यायचं. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की हार्ट अटॅक मध्ये तुम्ही बऱ्याचदा म्हणतो की हार्ट अटॅक आलेल्या पेशंट आपण म्हणू शकत नाही की बाबा हार्ट अटॅक आलेला आहे. जे सोबत आलेले व्यक्ती असतात त्यांना आपण पट निर्णय घेणं गरजेचं असतं.
तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्रवर्ग असतील. बऱ्याचदा ह्या डिसिजन मेकिंगमध्ये टाइम जातो आणि त्या पेशंटला सर्वात जास्त जातो. हार्ट अटॅक येणं तुमच्या हातातली गोष्ट नाही आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर जी पावलं उचलायला जावी ती व्यवस्थित तुमच्या सोबतचा असणारा व्यक्ती खूप महत्वाचा आहे. म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर जो निर्णय घेणारा व्यक्ती आहे त्याने जर चुकीचे निर्णय घेतले तर ते त्या पेशंटच्या जीवावर देऊ शकतात. म्हणून प्रत्येक मिनिट महत्वाचा करण्यासाठी आहे की बरं समजा की ऊस जवळ लागलेला आणि तुम्ही म्हणला की मी 8 दिवसांनी पाणी देतो, सध्या माझ्याकडे हातासाठी पैसे नाही आहेत, पाण्यासाठी पैसे नाही आहेत, तर ऊस जळून गेल्यानंतर पण तुम्ही किती पाणी टाका, किती त्याला खर्च करा, तो काही उद्धार येणार नाही. सेम तसंच आहे हृदयविकाराचं. हृदयविकाराचं ते सांगतात की एखादी रक्तवाहिनी बंद पडली तर त्याला 24 तासाच्या आत उघडणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त 24 तासाच्या नंतर जर ती रक्तवाहिनी उघडली तर त्याने कितपत फायदा होतो नाही. आणि सगळ्यात महत्वाचं पहिले 24 ते 48 तास हृदयविकाराच्या पेशंटच्या बाबतीत खूप महत्वाचं असतं. जे काही मी तुम्हाला सांगितलं की 5 लाख लोक दवाखान्यात येण्याअगोदर मृत पावतात, त्यातले बरेचसे लोक हे उपचार मिळाले नाही, दवाखान्यात वेळेत पोहोचले नाही किंवा अंगावर असेच सिम्पटम काढले की मला पित्ताचा त्रास झाला, या गोष्टींमुळे मृत्यू पावतात. त्यामुळे काही वेळ न जवळता दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. पेशंटची जर कंडिशन स्थिर असेल तर पहिल्यांदा त्याने जर पेशंट चालतोय फिरतोय, त्रास खूप जास्त होत नाही, तर त्यांना पहिल्यांदा फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्ट जे कोणी अवेलेबल जवळ डॉक्टर असतील त्यांना दाखवणं गरजेचं आहे. फिजिशियन म्हणजे एमडी मेडिसिन डॉक्टर किंवा एमडी मेडिसिन असलेले डॉक्टर किंवा कार्डिओलॉजिस्ट डीएम किंवा टीएमडी कार्डिओलॉजी असलेले त्यांच्याकडे जाऊन ईसीजी, हृदयाचे काही हृदयविकाराचे घटक असतात ज्याला आम्ही ट्रोपोनिन किंवा कार्डियाक एन्झाइम म्हणतो, आणि त्याच्यानंतर मग इको त्या तपासण्यामध्ये काय येते त्याच्यानुसार मग तुम्हाला ऍडमिट करून घेतील किंवा काही वेळा औषधं प्रिस्क्राईब करतील. पेशंट जर अनस्टेबल असेल, अस्थिर असेल पेशंटची कंडिशन, जसे की पेशंटला धाप लागत असेल तर पेशंटला लवकरात लवकर ऑक्सिजन लावणं गरजेचं आहे, लवकरात लवकर आयसीयू असलेल्या ठिकाणी शिफ्ट करणे गरजेचं आहे. पेशंट जर शुद्ध पेशंटची जर कमी होती असं वाटलं तर पेशंटशी बोलत राहिलं पाहिजे. कंटिन्युअस त्याला बोलायचं, लांब श्वास घे, लांब श्वास घ्या, लांब श्वास घ्या अशा सूचना देत बोलत त्याला दवाखान्यापर्यंत न्यायचा प्रयत्न. इन केस पेशंटला उलट्या जर होत असतील हृदयविकाराच्या छातीत दुखणाऱ्या, त्याला एका बाजूला करणं गरजेचं आहे. कधी कधी उलट्या करत असताना पेशंटची शुद्ध कमी झाली तर ते श्वासनलिकेत जाऊन श्वास बंद पडण्याची भीती असते, तर त्यामुळे एका बाजूला करणं गरजेचं आहे. आणि समजा पेशंट जर अनरेस्पॉन्सिबल म्हणजे काहीच प्रतिसाद देत नाही तर त्याला कार्डिओपल्मोनरी रिससिटेशनची गरज आहे. आता हा एक वेगळा टॉपिक आहे. तर कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन खूप महत्वाचं आहे. कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन आपल्या भागात हॉस्पिटलमध्ये फक्त मिळतं, बाहेर कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी बऱ्याचदा आपण सोशल प्रोग्राम करून कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन कसं द्यायचं ते शिकू शकतो. फक्त काही गोष्टी करायला नाही पाहिजे, त्या म्हणजे चालणं, ज्यावेळेस तुम्हाला छातीत दुखते त्यावेळेस चालणं टाळा, व्यायाम करणं टाळा, लघवीला संडासला झोप करणं टाळा व स्वतः औषधं घेऊ नका. लवकरात डॉक्टरांचा सल्ला घ्या. CPR आहे म्हणजे छातीच्या मध्यभागी आपल्या हात ठेवून छातीच्या मध्यभागी जोरजोरात मिनिटाला 100 प्रमाणे याप्रमाणे आपल्याला चेस्ट कॉम्प्रेशन्स देणं गरजेचं असतं की जेणेकरून आपल्याला हॉस्पिटलपर्यंत जायला वेळ मिळेल. नेक्स्ट स्लाइड. आता ह्याच्या औषधोपचार मी बऱ्यापैकी कव्हर केलेल्या आहेत गोष्टी. नेक्स्ट स्लाइड. तर एंजिओग्राफी बेसिकली काय असतं मी तुम्हाला 1 मिनिटात सांगेन. नेक्स्ट स्लाइड. हे चित्र आहे एंजिओग्राफीचं. जे डाव्या बाजूला कलरचे पिक्चर दिसतंय ते मी डाव्या बाजूच्या मांडीच्या किंवा हाताच्या रक्तवाहिनीतून एक कॅथेटर सोडला जातो हृदयाकडे. एक निळा कॅथेटर दिसेल तुम्हाला. निळी 2 ते 3 मिलीमीटरची नळी असते, ती हृदयाच्या रक्तवाहिनीच्या तोंडाला जाते. आणि ज्यावेळेस आम्ही पायातून इंजेक्शन देतो त्यावेळेस आपल्याला कॅथेटरच्या मशीनच्या एक्सरेवर असं खालचं चित्र दिसतं. खालचं जे आहे ते एंजिओग्राफीचं पिक्चर आहे, ते नॉर्मल एंजिओग्राफीचं चित्र आहे. एंजिओग्राफी हातातून किंवा पायातून केली जाऊ शकते, ती 10 ते 15 मिनिटाची प्रोसिजर असते. युजली हातातून एंजिओग्राफी केली तर पेशंट 4 तासात डिस्चार्ज करता येतो, पायातून केली तर 6 ते 8 तासात डिस्चार्ज करता येतो. ब्लॉकेजेस असतील तर मग पुढच्या गोष्टी कराव्या लागतात. नेक्स्ट स्लाइड. एंजिओग्राफी जशी केली जाते तशाच पद्धतीने एंजिओप्लास्टी केली जाते. म्हणजे त्या ट्यूबमधून आपण वर दिसतात जे ब्लॉक पिवळा जो दिसतोय तो ब्लॉक आहे आणि त्याच्या ब्लॉकमधून आपण वायर घालतो. एक केसासाठी पातळ वायर असते आणि त्याच्यातून आपण बोलून घालून तो ब्लॉक उघडतो. त्याच्यानंतर आपण स्टेंट टाकतो. स्टेंट टाकल्यानंतर तो ब्लॉक रक्तवाहिनीच्या आवरणाशी चिपकून जातो. आता हे खालच्या चित्रात दाखवलं की वरचा ब्लॉक काढल्यानंतर तो एंजिओग्राफीवर कसा दिसतो. तर तुम्हाला डाव्या बाजूला बघायला मिळेल की रक्तवाहिनी एकदम दबलेली दिसते आणि उजव्या बाजूला ती एंजिओप्लास्टी स्टेंट केल्यानंतर ती उघडलेली आहे. तर एंजिओप्लास्टीला सरासरी लागणारा टाइम 30 ते 1 तास असतो. कधी कधी कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी असेल तर 1.5 ते 2 तासापर्यंत वेळ जातो. नेक्स्ट स्लाइड. आणि तिसरी उपचार पद्धती आहे ती बायपास सर्जरी. बायपास सर्जरीमध्ये बेसिकली काय आहे की जे ब्लॉकेजेस झालेले आहेत ते ओपन हार्ट सर्जरीच्या माध्यमातून म्हणजे पूर्ण छातीवर
पासून खालीपर्यंत आपलं बोन कट करून छाती ओपन केली जाते. ज्या ठिकाणी ब्लॉकेजेस झाले आहेत त्या ठिकाणी मुख्य रक्तवाहिनी जी आपली महारोहिणी असते तिथून त्या ब्लॉकेजेसच्या खाली रक्तवाहिन्या जोडल्या जातात. त्या रक्तवाहिन्या छातीतल्या ज्या कमी वापराच्या रक्तवाहिन्या असतात किंवा हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिन्या काढून तिथं वापरल्या जाऊ शकतात. नेक्स्ट. धन्यवाद. माझं 2 शब्द इथेच संपवतो. सर्वांनी धन्यवाद डॉक्टर संभाजी शिवाजी राऊत. हृदयविकाराचे प्रकार त्याचबरोबर लक्षणं, हार्ट अटॅकाची कारणं, हृदयविकार प्रतिबंध उपचार, तरुणांमध्ये वाढणारा हृदयविकार, रक्तवाहिन्यांची ताकदता, त्याचबरोबर हृदयाची सोनोग्राफी, वैदिक जीवनशैली, अभ्यासापोटीची मानसिकता, धूम्रपान व मद्यपानाची घातकता, जीवनशैली, आहार, व्यायाम, औषध उपचार आणि फळांचं महत्व आपल्या शरीरात. सगळ्यात महत्वाचं जे सांगितलं, मांसाहारात रस्सा सर्वात भयंकर आहे. खूप खूप धन्यवाद.